बाबासाहेबांकडूनच म्हटलं जातं आहे झालं झालं झालं. आता हा दोन्ही पवारांच्या कुटुंबातलाही प्रश्न आहे आणि दोन्ही पक्षामधला प्रश्न आहे. त्या बाबतीत आम्हाला कुठली माहिती नाही खरं म्हणजे. त्याला लागूनच एक असं आहे की अजित पवार या सगळ्या बैठका सुरू होत्या त्यावेळेस अजित पवार याला सहमत होते असं मला कळते, पण त्यांच्या टर्म्स अँड कंडिशनवर. कारण एकाच राष्ट्रवादी आता कुठली 2 सत्ता केंद्र होणार नाहीत असं अजित पवारांचा पवित्र होता आणि म्हणून या बैठका लांबल्या. म्हणजे जर एकत्र यायचंच असेल तर मग जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवारांच्या नेतृत्वात काम करावं असं देखील होतं. अर्थात अंतिम टप्पा जर आला असता तरच भाजप चर्चा झाली असती. काय वाटतंय? मला वाटतं या संदर्भात काय चर्चा झाली काय नाही हे कोणालाच माहीत नाही. याचं कुठे रेकॉर्डिंग नाही आहे, याचं कुठे त्यांनी कुठे बाईट दिलेलं नाही आहे. त्या अंतर्गत त्यांच्या चर्चा होत्या. आता काय झाल्या काय नाही झाल्या का नाही झाल्या या बाबतीमध्ये सगळे दोन्हीकडचे पार्टी जे आहेत ते वेगवेगळे स्टेटमेंट करत आहेत, वेगवेगळे बोलत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही मिळून ठरवतील काय असेल नसेल ते. पण सर आज शरद पवारांनी ज्या प्रकारचा उद्गार काढले याआधी देवेंद्र फडणवीसांनी देखील म्हटलं होतं की जर इतक्या प्रमाणात चर्चा केली जात होती की जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायचं, पवार यांना राज्यमंत्रीपद द्यायचं, तर असे विषय दादांनी माझ्यासोबत चर्चा केली असती. मात्र दादांनी या संदर्भात माझ्याशी कुठलीही चर्चा केली नव्हती. त्यामुळे असं वाटत नाही की कुठलीही अशा प्रकारची चर्चा झाली असावी. मात्र शरद पवार बरोबर आहे. फडणवीस या चर्चेत कसे काय असतील, त्यांना काय अधिकार? नाही अधिकार काय मग तुम्हाला कुठे विचारत होते ते? दादा काय पवार साहेबांना विचारून करत होते का काही? ते मुख्यमंत्र्यांना विचारूनच झालं असतं हे सगळं. हे आधीच जग जाहीरच आहे. त्यांना घ्यायचं, त्यांना मंत्रिपद द्यायचं काय द्यायचं हा अधिकारसुद्धा मुख्यमंत्र्यांचा आहे ना. तुम्ही असं कसं काय म्हणू शकाल त्यांना काय अधिकार म्हणून? ते मुख्यमंत्री आहेत, राज्याचे नेते आहेत विधिमंडळातले, त्यामुळे त्यांना विचारून हा विषय होईल. पण आता आम्हाला याशी काही घेणं देणं नाही. तुमचं काय झालं तर तुम्ही म्हणता बळच अंगात घुसतात झालं 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 हे म्हणतात झालंच नाही. आता तुमच्या दोन्ही पक्षामधला प्रश्न आहे, तुम्ही सामंजस्य सोडवावा. खरं मी तुम्हालाही माहिती आहे मी किती आंबेडकरवादी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मान सन्मान करतो. प्रत्येक आंबेडकर जयंतीला तुम्ही फक्त मलाच दाखवतात राज्यामध्ये. मी पुन्हा सांगेल अगदी नाचताना लेझिम खेळताना पूर्ण दिवसभर मिरवणुकांमध्ये मीच असतो. अगदी निळं शर्ट घालूनच असतो. असं मी कधी अगदी माझी 40 वर्षामध्ये अशी मिरवणूक राहिली नाही की मी त्याशी निळं शर्ट घातलं नाही. मला इतक्या अभिनंदनाचे वर्षा येतात सगळ्या नागपूरपासून सगळ्या महाराष्ट्रातून आणि विशेष करून सगळे आमचे आंबेडकर नेते आहेत त्यांचेसुद्धा मला सगळे फोन येतात. आणि असं असताना मी सांगितलं की बाबा माझं अनावधानाने नाव घ्यायचं राहून गेलं बाबासाहेबांचं, त्यांचा जय जयकार राहून गेला करायचा हे खरं आहे. पण आता ते होताबरोबर मला जसं कळालं तसं मी लगेच दिलगिरी व्यक्त केली 2 मिनिटात 4च मिनिटात खाली उतरल्याबरोबर 4-5 मिनिटामध्ये. नंतर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी सभेमध्ये भाषणामध्ये मी माफी मागितली.